नमस्कार. आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. द मिसाईल विजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ना कोणती स्क्रिप्ट आहे, ना काय लिहिलेलं आहे, ना काही बोलायचं ते माहिती. एक गोष्ट अशी की एक साधू आणि त्याचा एक शिष्य एकदा परगावी जाण्यासाठी निघाले असतात. विषय काय होतो, वाटेत साधूला ना एक सोन्याची ईट सापडते. सोन्याची वीट सापडल्यानंतर त्यावेळी अंधार व्हायला थोडासा आलेला असतो. ओके. मग साधूची चालण्याची जी स्पीड होती ना, ती वाढते आपल्यापणच. मग शिष्य म्हणतो की आपण एवढ्या फास्ट का जातोय? तर साधू म्हणतोय की अरे आपल्याला अंधार पडायच्या आत लवकरात लवकर एखादं गाव जवळ करावं लागेल आणि आपल्याला आराम करण्यासाठी, तिथे राहण्यासाठी एखादं गाव पाहिजे ना, तिथं आपण आजचा विसावा करू शकेल. शिष्याला प्रश्न पडतो की असं तर कधी घडलं नव्हतं. आतापर्यंत जिथंपर्यंत प्रवास होईल तिथंपर्यंत जायचं आणि तिथं जाऊनच आराम करायचा, असं आतापर्यंत आलं होतं. पण ह्यावेळी असं नेमकं काय झालं की गुरुजी म्हणतायत की एखादं गाव जवळ करूयात. त्यानं थोडासा विचार केला आणि त्या डोक्यात ट्यूब पेटली की जी मगाची सोन्याची वीट सापडली होती ना, ती पळवते आहे. तर मग एका ठिकाणी ते पाणी प्यायला थांबतात. त्यावेळी त्यावेळी शिष्य काय करतो, ती सोन्याची वीट काढून टाकून देतो आणि त्यामध्ये एक दगड ठेवतो. ओके. मग असं पाणी पितात आणि ते पुढे चालायला लागतात आणि अंधार होत आला असतोय. मग त्या गुरुजी म्हणतात की चला फास्ट चाल, चोर वगैरे येतील इकडे तिकडे. मग शिष्याने प्रश्न विचारतो, तुम्ही एवढं काय घाबरताय? तुमच्याकडून कोण काय घेणार आहे? आपल्याला काय आहे घेण्यासाठी? मग गुरुजी त्यांच्या पिशवीमध्ये हात घालतात आणि बघतात तर दगड असतो. मग गुरुजी शिष्याकडे बघतात आणि हसतात आणि म्हणतात की समजलं मला तुला काय म्हणायचं आहे ते. काही वेळा आता हे बघा, सोन्याची ईट मागच पडलेली होती. पिशवीमध्ये तो दगड होता. समजलं? कधी कधी आपण दगडाला सोनं समजून बोजा घेत असतो. तसंच काही आपल्या जीवनात आहे. अशा जीवनात बऱ्याच म्हणजे दररोज येतात गोष्टी की आपल्याला वाटतं की ही सिच्युएशन खूप त्रासदायक आहे, ह्यातून मी कधी बाहेर येणार. हे विचार माझ्या डोक्यात येत आहेत ते फारच क्लेशदायक आहेत, किंवा ते थांबत का नाहीत? थांबा, थोडंसं शांत बस, श्वास घ्या आणि विचार करा. आतापर्यंत अशा सिच्युएशन किती वेळा आल्या, ह्याच्यापेक्षाही वरच्या लेवलच्या आल्या, ह्याच्यापेक्षाही अवघड आल्या, कठीण आल्या. त्यातून आपण पार झालो, ह्यातून पण पार होणार. विचार करा, ही बॉडी आहे, 206 हाडांचं एक घर आहे. विचार येतात, म्हणजे मस्तिकात विचार येतात खरं, बॉडीवरती काय भावना जाणवतात, पण त्यांचं नेचर काय? एक विचार गेला दुसरा येणार, दुसरा गेला तिसरा येणार. त्यांना धरून ठेवत बसलो तर गोष्टी अवघड होत जातील. सो बेटर हे होईल की त्याला ऑब्झर्व करा, ते आपल्या पण निघून जातील. आणि सगळ्यांचं सोल्युशन फक्त एकच आहे, आपल्या स्वतःच्या जीवनात आपण बिझी राहायला पाहिजे, व्यस्त राहायला पाहिजे. तुम्ही आता ऑब्झर्व करा, आपण ज्यावेळी व्यस्त नसतो, ज्यावेळी आपण आपल्या आयुष्याला घेऊन सिरियस नसतो किंवा असतो पण आपण जे त्यासाठी लागण्याची कामं आहे ती करत नसतो ना, त्यावेळी आपण जास्त डिस्टर्ब राहतो. आणि ह्याचा परिणाम ना आपल्या सोबतचे जे असतात ना त्यांच्यावर जास्त होतो. आपण एखाद्या गोष्टीत पॅनिक होतो आणि बोलून जातो पडदिशी आणि ते विसरून पण जातो. पण आपण ज्यावेळी एक्सप्रेस झालो, तो आपला माणूस आपला असेल,
त्याला त्या गोष्टी जास्त वाईट वाटतं. अरे हा ह्याला तर मी एवढं चांगलं पाहिजे, एवढा मोठा शिकलेला आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी त्याने केल्यात ऑलरेडी, आणि तो माणूस आज एकदम लहानशा कारणावरून पॅनिक होतोय. हे आपल्या जवळच्या माणसाला सोसत नाही. त्यामुळं बेटर हे राहील की एक्सप्रेस व्हा. मी म्हणत नाही ना व्हा, पण एक्सप्रेस कधी व्हा? ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आता हे शेवट आहे भाई, म्हणजे ही लिमिट शेवट आहे, कारण ह्यानंतर मग नाही. त्या माणसापाशी एक्सप्रेस व्हा की हा माणूस शेवटचा असेल, तरच एक्सप्रेस व्हा. नाहीतर मग ऑब्झर्व करा, चिलॅक्स, एकदम चिल राहा, रिलॅक्स राहा, शांत राहा आणि आपल्या भाषेत निवांत राहा, व्यस्त राहा.